शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय. बंडखोरीवर गुलाबराव पाटलांकडून नाराजी व्यक्त. तर भाजपचा एकही बंडखोर शिवसेनेसमोर उभा राहणार नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट. शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा. बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजनांना यश. बंडखोर गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार, तर गोकुळ गीतेही माघार घेतील, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडून अर्ज मागे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं. विधान परिषद निवडणुकीतून मुलगा समीर सत्तार अर्ज मागे घेणार, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद माघार घेणार.